नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त अशा असणाऱ्या किचन टिप्स बघणार आहोत। घरात किंवा स्वयंपाकघरामध्ये फारच झुरळ झाली असतील तर वाटीभर गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे बोरिक पावडर मिक्स करून या कणकेचे गोळे बनवा आणि जिकडे जास्त झुरळ आहेत तिकडे हे गोळे टाकून ठेवा, झुरळ गायब होतात। लोखंडी कढई किंवा खलबत्ता किंवा कुठल्याही लोखंडी भांड्याला जर गंज लागू नये म्हणून त्याला थोडंसं तेल लावून ठेवावं। गंज लागणार नाही आणि गंज लागला असेल तरीही निघून जाईल। साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येत नाही। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। पालकाची भाजी करताना फोडणीमध्ये 1 कांदा टाकावा, त्याचबरोबर आणखी छान स्वाद येण्यासाठी त्यामध्ये पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळावं। पालकाची भाजी चवीला अप्रतिम लागते। गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखादं कॉटनचं कापड ओलं करून घ्यावं व त्यावर थालीपीठ व्यवस्थित व सहज थापलं जातं व त्यानंतर तव्यावर टाकून भाजावं। बदामाची साल सहज निघावी यासाठी बदाम 15 ते 20 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावेत। हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी मिरचीचे सर्व देठ काढून एका डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते। कढीपत्त्याची पानं नेहमी आपण फोडणीमध्ये टाकतो। जर आपण कढीपत्त्याची पानं भाजीमध्ये वरून तशीच तोडून टाकल्यास कढीपत्त्याचा एक छानसा स्वाद भाजीमध्ये उतरतो। एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीमध्ये जर टाकले तर ते पुष्कळदा करपतात, म्हणूनच 1 चमचाभर थंड तेलामध्ये मसाले घोळून मग ते फोडणीमध्ये जर घातले तर मसाले करपत नाही। पुलाव, जिरा राईस, मसाले भात किंवा मोकळा भात जर करायचा असेल तर कुकरमध्ये करताना तांदळाच्या 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या करून घ्याव्यात, भात मोकळा फडफडीत होतो। दररोज एकसारखीच आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यामध्ये 5-6 पालकाची पानं बारीक चिरून घालावीत। आमटी पौष्टिक तर होईलच, त्याचबरोबर चवही वेगळी आणि छान येईल। ज्यांची दृष्टी कमकुवत आहे त्यांनी निश्चितपणे कोथिंबिरीचं सेवन केलं पाहिजे। हिरव्यागार कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे डोळ्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं। पिवळ्या धामक केळीऐवजी टिपके पडलेले केळी खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं। आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट अधिक काळ टिकावी यासाठी त्यामध्ये मिठासोबत 1 चमचा तेल घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करा। टेस्ट स्वादिष्ट तर होतेच आणि जास्त काळ टिकते। गाजराचा हलवा करताना गाजराची वरची साल काढून मग गाजर किसायचं, नंतर मंद आचेवर तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। तसंच गाजराच्या हलव्याला नैसर्गिक लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये बीट किसून घालावं। बीट आरोग्यास उत्तमच आहे। त्यानंतर दूध टाकून दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं, नंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि थोडासा खवा मिक्स करावा, म्हणजे गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते। त्यानंतर यामध्ये साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। तिळाचे चिक्की करताना 1 वाटी तीळ, 1 वाटी किसलेला गूळ घ्यावा, 1 मोठा चमचा साजूक तूप, चिक्की सेट करण्यासाठी पोळपाटाला किंवा लाटण्याला तूप लावून घ्यायचं। कढईमध्ये तीळ टाकून मंद गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे। तीळ भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे। कढईमध्ये साजूक तूप टाकून त्यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित वितळवून घ्यायचा। गूळ वितळल्यानंतर मंद गॅसवर त्याचा परफेक्ट
पाक होईपर्यंत गॅसवर ठेवणे. पाक व्यवस्थित तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा. त्यामध्ये तीळ टाकून व्यवस्थित झटपट मिक्स करायचे. गूळ आणि तीळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पोळपाटावर हे मिश्रण गरम असताना टाकून पसरून घ्यायचं. लाटण्याच्या साह्याने चपाती लाटतो त्याप्रमाणे मध्यम जाड आकारात लाटून घ्यायचं. गरम असतानाच त्याचे काप करून घ्यावेत, कारण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडणार नाहीत. तयार आहे आपली मस्त तीळ आणि गुळाची चिक्की. कोबी अर्धा कापून शिल्लक ठेवला तर तो खराब होतो. त्याऐवजी कोबीची आपणास किती हवी तेवढी पानं सुट्टी करून घ्यावी आणि जुळवून कापावीत. उरलेला गड्डा आतला अगदी कोवळा असतो. तो कोशिंबीर सॅलड करायला अगदी छान असतो आणि अख्खा असल्याने निश्चितच तो बरे दिवस टिकतो. शिजवलेला भात फ्रीजमध्ये जर ठेवला तर 12 तासाच्या आतच वापरावा. जास्त वेळ जर ठेवला तर फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. कोवळे आले घेणे टाळावे, कारण कोवळ्या आल्यामध्ये कडवटपणा असतो आणि कोवळे आले जर भाजीमध्ये किंवा चहामध्ये टाकले तर त्याचा कडवटपणा त्या पदार्थांमध्ये देखील उतरतो. पावट्याचा उग्रपणा जाण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये पावट्याचे दाणे मंद गॅसवर भाजून घ्यायचे. यामुळे पावट्याचा उग्रपणा पूर्णपणे निघून जाईल. आपल्या आहारातील सर्वश्रेष्ठ डाळी कोणत्या? हिरवे मूग, मुगाची डाळ. आता मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी व पौष्टिक आहे. पचायला हलकी आणि प्रोटीनयुक्त. माफ करा, थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. आणि मुगाच्या डाळीमुळे हृदयाचं आरोग्य आणि पचन देखील सुधारतं. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. हिरवी मूग डाळ उष्माघात टाळू शकते आणि पाचन समस्या देखील दूर करते. हिरव्या मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, जे लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करतं. मूग डाळ वृक्ष देखील आहे, म्हणून शक्यतो त्याला तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊन खावी. त्यामुळे वात आणि वृक्षगुण कमी होतात आणि त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. नंबर 2, मसूर डाळ. मसूर डाळ ही आपण खूप कमी प्रमाणामध्ये खातो. ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. मसूर डाळ पचायला हलकी आहे. कफ आणि पित्ताचा नाश करते. मसूर डाळीमध्ये फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे. लोह देखील जास्त आहे. त्यामुळे रक्तवाढीसाठी आहारामध्ये समावेश नक्की करावा. नंबर 3, हरभरा डाळ. ही स्नायूवर्धक आहे. मांसपेशी व हाडाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. नंबर 4, उडीद डाळ. उडीद डाळ अतिशय कुपोषित मुले व मुली त्यांच्या वजन वाढीसाठी उपयुक्त अशी उडीद डाळ आहे. आता ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.